हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर इथे आज तुम्हाला सरळ मी डीपी दाखवत आहे, कारण आता उन्हाळा लागला आहे। उन्हाळा लागल्यामुळे लागली आहे एसी, आणि लोकांच्या एस्या किंवा सगळ्यांच्या एस्या सुरू झाल्यामुळे इथे आमच्या डीपीचा नेहमी प्रॉब्लेम होतो। काही ना काही उडतं आणि काही ना काही जातं, त्याच्यामुळे मग त्या डीपीचं काम करायला एक ना एक कोणाला MCB वाल्यांना यावंच लागतं। इतक्यानी बरं आहे की डीपी अगदी घराजवळच आहे। त्यानंतर मग ते त्यांनी काम केलं। एक दादा वरती होते, एक दादा खाली होते आणि डीपीचं काम करत होते। ते झालं। त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं जरा बाहेर, आणि बाहेर जायसाठी म्हणून आम्ही गाडीमध्ये होतो आणि आम्हाला जायचं होतं माझ्या भावाकडे, म्हणजे वहिनीकडे असं म्हणू शकतो। तर तिच्याकडे वगैरे गेलं तर ट्विन्स बघायला, आणि तिथे जाऊन मस्तपैकी आम्ही फोटोज वगैरे काढले। ट्विन्सला घेऊन 2 मुली झाल्या आणि ट्विन्स आहेत त्या। तर खूप दिवस झाले त्यांना बघितलं होतं, त्याच्यामुळे त्यांना बघायला वगैरे गेलो। आणि थोडंसं आम्हाला त्या साईडनी काम वगैरे होतं आणि फिरायचंही होतं, म्हणून तिकडे अमलनाला पाहायला म्हणून आम्ही जाणार होतो, पण ते जरासं राहून गेलं। कधीही जाऊ तर नक्की दाखवू। आणि त्याचबरोबर हे बघा, या मस्त मुली आहेत। ही एक साधी आहे जी की चुपचाप बसते आपण हातामध्ये घेतल्यावर। एक आहे जी खूप रडकी आहे, आणि ही सुद्धा भावाचीच मुलगी आहे असं म्हणू शकतो। आणि ती एका साईडनी ती ती मोठी आहे, त्याच्यामुळे ती मस्त खेळते आहे। तर हे बघा, ही त्रिशा आहे, हिचं नाव मी कन्फ्यूज आहे। तर ही मस्तपैकी खेळत होती। मला हिचं व्हिडिओ छान वाटलं, त्याच्यामुळे मी हिचा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे। आणि मस्तपैकी आपल्या धुंदीमध्ये, म्हणजे ही इतकी साधी होती की तिला थोडंसं काही म्हणजे हे केलं की रडली की तिला थोडंसं इकडे तिकडे भुलवलं की ती भुलून जायची अशी। तर त्याच्यामुळे हिचं खेळणं, आणि थोडी मोठी होती त्याच्यामुळे ती अगदी अलगद बसू शकत होती आणि खेळू शकत होती अशा प्रकारे। ही जवळपास 7-8 महिन्याची असेल, आणि भावाची मुली आहेत त्या अगदी 2-2.5 महिन्याच्या। तर त्याच्यामुळे त्या 2 तिकडे होत्या, ही एक आपली इकडे मस्त खेळत होती। तिघींची यांची मस्तपैकी जुगलबंदी, एक रडली की दुसरी चूप होते, दुसरी रडली की तिसरी चूप होते, अशा प्रकारे सुरू आहे। आणि पिऊ मस्तपैकी त्यांचे फोटोज व्हिडिओ घेत आहे। पिऊला असं आहे की दिवसातून 10 वेळ म्हणजे तिला खूप आवडतं लहान मुलं, आणि ती दिवसभर यांच्याबरोबर राहू शकते असं आहे। तर ती मस्त दोघांची केअर करून, तिघांचीही जवळपास, आणि ती थोडी मोठी असल्यामुळे, नाहीतरी मस्तपैकी या दोघीही मस्त आता उठल्या होत्या, आणि उठल्यामुळे मग यांचे फोटोज व्हिडिओज घेणं सोपी झालेलं। तर त्याच्यामुळे मस्तपैकी या दोघी खेळत आहेत, आणि एक खूप रडकी आहे तर एक खूप शांत आहे। अशा प्रकारे दोघींचा ताल सुरू आहे। आणि मग त्यांचे फोटोज व्हिडिओ घेतल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं, आणि जेवण करून मग आम्हाला तिथून होतं निघायचं। आणि म्हणजे आम्हाला जाताना एक नदी पडली, जी की येताना दिसलीच नाही आम्हाला कुठे होती तर, कारण इकडे आता नवीन रोड बनलेले आहे, आणि आम्ही खूप दिवसानंतर तिकडे गेलेलो, त्याच्यामुळे मिस्टरांची थोडीशी गडबड झालेली। आम्ही कुठे सामोर चालले गेलो, आणि की रिटर्न मग मागे यावं लागलं। तर अशा प्रकारे थोडंसं हे झालं, म्हणजे एक तर आम्हाला जाताना सकाळी झालं, त्याच्यामुळे तेवढं काही वाटलेलं नाही। निघताना मग तर आम्ही जुन्याच रोडने आला, जिकडनं यायचं होतं तिकडनं चालू आम्ही। आणि हे बघा, हा जो नवीन रोड बनलेला आहे तो खूप सुंदर आहे, अगदी मोठे रोड बनलेले आहे, आणि खूप सुंदर आहे बघायला। बिलकुल ट्रॅफिकही नव्हती तिथे, काही नाही। अशा प्रकारे तो प्रवास एकदम स्मूथली गेलेला आमचा, खूप मस्त झाला तो प्रवास। आणि त्यानंतर मग आता अंधार होत होता। ही आमची मला वाटतं जातानाची वेळ आहे, कारण येताना तर आम्हाला खूप रात्र झालेली, आणि तेव्हा आता काही व्हिडिओ घेता येत नव्हते। आम्हाला जवळपास घरी यायला 10 वाजलेले होते, आणि आम्ही तिथून निघालो तर मला वाटतं ते 7-8 काहीतरी असेच झालेले होते, 8 की 9 झालेले होते। 1 तास लागतो चंद्रपूरला यायला। तर अशा प्रकारे, आणि मग आम्ही ही सकाळची वेळ असल्यामुळे गाडीने खूप छान वाटत होतं। रस्त्याने साईडनी जी झाडं लावली ती पाहायलाचा आणखी आनंद होता। त्याचबरोबर तो रोड आमच्यासाठी नवीन होता, तर छान वाटत होतं। म्हणजे प्रवास खूप शांतपणे गेला आणि छान गेलेला। फक्त एवढंच की आम्हाला 2 ठिकाणी जायचं होतं, तिथलं आमचं एकच ठिकाण आमचं झालेलं, आणि दुसरं थोडंसं म्हणजे फिरण्याचं ते राहून गेलं। त्यानंतर घरी आल्यानंतर मला घरी आलं की काही कामाचं हे राहत नाही, मग थोडं शेंगा वगैरे सोलल्या। त्याच्यानंतर मग मला बनवायचं चिली चिकन। हे आहे नेक्स्ट डेचं व्हिडिओ, आणि नेक्स्ट डे आम्ही बनवलं मस्तपैकी चिली चिकन, जे की हे फ्राय आहे, रोस्टेड फ्राय। त्याच्यानंतर मला चिली चिकनसाठी मी कांदे, मनुका, काजू सगळं काढून ठेवलेलं होतं, आणि हे आहे चिली चिकनचं मिश्रण। जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल। तर जर तुम्हाला असंच नुसतं फ्राय बनवायचं असेल ते सुद्धा खूप मस्त लागतात, माझ्या मुलांना तसंही ते फार आवडतात। आणि हे बघ, चिली चिकन बनवायचं, त्यासाठी म्हणून मी कांदे हे सगळं काढून ठेवलेलं आहे। ते वगैरे झालं, त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं, आणि त्यानंतर मग आम्ही दोघंही निघालो फिरायला। तर फिरायला निघालो, आणि त्यानंतर आमच्याकडे जो पुलिया आहे, पुलियावरनं वर चढत गेलं की सामोरून जो दृश्य दिसतं ना, ते अतिशय सुंदर वाटतं, कारण की साईडनी नदी आहे, दोन्ही साईडनी, मध्ये जो रोड आहे आणि तो पुलिया आहे। पुलियाला त्यांनी काही अशा प्रकारे बनवलेलं आहे की खूप सुंदर वाटतं, असं वाटतं की जणू काही आपण लंडनच्या टावर ब्रिजवर उभा आहो, अशा प्रकारचं ते एक फील होतं। आणि समोर जो सूर्य मावळताना दिसतो ना, तो आणखी अद्भुत वाटतं, म्हणजे एक तर आभाळ पूर्ण भरलेलं, आणि असं छान सोनेरी आभाळ दिसत होतं, त्यातून तो सूर्यसुद्धा असं खूप मस्त दिसत होता। तर अशा प्रकारचं ते वातावरण होतं। त्यानंतर मी घरी आले, असं आता